अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी जन आक्रोश बघायला मिळतोय आणि आज संगमनेरामध्ये नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी सगळेजण बिबट्यांचे जे वाढते हल्ले आहेत हे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्या यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत। परवा दिवशीच संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलक या ठिकाणी सिद्धेश कडलक जो आहे 4 वर्षीय मुलगा याचा जीव बिबट्याने घेतलेला होता। ही एक घटना नाही तर अनेक घटना अशा घडलेल्या आहेत। सिद्धेशचे वडील असतील, तिथले गावकरी देखील या ठिकाणी सगळेच जण सहभागी झालेले आहेत। डॉक्टर, काय दहशत आहे बिबट्याची, कशा पद्धतीने जीवन सगळे या ठिकाणचे लोक जगतायत? आपण पाहतोय की संपूर्ण राज्यात आणि देशाच्या अनेक भागामध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना विशेषतः आता ते शहरी भागात यायला लागले, त्याचे हल्ले होत आहेत। अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत, लहान मुलं। आता आमचा सिद्धेश कडलक त्याचा त्या ठिकाणच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। हे सगळ्या गोष्टी ह्या समाजाला खूप भयभीत केलेल्या आहेत आणि शेतीची कामं करावीच लागतात। ते आमच्या महिला बिचाऱ्या जीव मुठीत घेऊन घास कापायला जातात, त्यांना त्याशिवाय ते त्यांचं जीवनच चालू शकत नाही। तर यामध्ये शासनाने जास्त गंभीर होण्याची गरज आहे। शासनाने या सर्व बिबट्यांचं निर्बीजनीकरण म्हणजे स्टरलायझेशन केलं पाहिजे, नसबंदी केली पाहिजे। त्याचबरोबर आता मोठी मोठी अभयारण्य निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर केलं पाहिजे। हे शक्य आहे, अवघड नाही आहे काही। आणि मग त्यासाठी शासन अधिक गंभीर झालं पाहिजे। अशा रीतीने त्या प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी असे लोक पडतायत, शेतकरी भयभीत होतो, ते अत्यंत काळजीचं आहे। त्याचबरोबर रानडुक्कर वगैरे यांचंही फार मोठं प्रमाण वाढलेलं आहे। त्या सगळ्याच गोष्टींमध्ये शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी शासनाने कडक उपाय त्या ठिकाणी केवळ दुसरीकडे वनमंत्री असं म्हणतात की आम्ही त्यांना बिबट्यांना खाण्यासाठी कोटीच्या शेळ्या देऊ, त्यांना जागेवर त्यांची खाण्याची व्यवस्था करू म्हणजे हल्ले कुठेतरी थांबतील। वाटतं त्यांचं हे लॉजिक ठीक आहे? नाही, हे तर काय फार व्यावहारिक नाही आहे। मी बाकी काय बोलत नाही आहे, पण वनमंत्र्यांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही ठोस उपाय होता ना। पहिलं तर त्याचं स्टरलायझेशन केलं पाहिजे, मग त्याची संख्या वाढणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पकडून त्यांना एखादं अभयारण्य आपल्याकडे जंगल तयार करून त्या अभयारण्यामध्ये त्यांना देशामध्ये जरी केले किंवा काही परदेशात पाठवले, निश्चितपणाने त्याच्यावर कंट्रोल होऊ शकतो। नक्कीच उपाययोजना करण्याची गरज आहे। सूरज कडलक देखील मुलगा गेला आणि काय परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे जगतात? खरं तर रानात तुमचं घर आहे, मुलगा डोळ्या देखत आजीच्या डोळ्या देखत उचलला गेला, कशी परिस्थिती आहे बिबट्यांची त्या ठिकाणी? जवळे कडलकमध्ये खूप तकलीफ आहे त्याची आणि आमची आजही मागणी तीच होती का त्याला ज्या नरधावाने आमचं पोराला उचललं त्याला शूट करा तुम्ही। 3 दिवस झाले प्रशासन फक्त म्हणताय प्रोसेस चालू आहे, अजून काहीच रिझल्ट दिला नाही आम्हाला। आम्ही त्यांना बोललो होतो तुम्ही 8 दिवसाची मुदत घ्या, नाही तर मग आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू। मग तुम्ही आमच्यावर केस केली तर आम्ही काय मागं हटणार आहे नाही। आम्ही गाव एकत्र आहे, आता तुम्ही त्याची नरधावाची बळी घ्या। आता काल ठीक आहे तुम्ही पकडला, पण जो पकडायचा तो अजून पकडलेला नाही। तो बारीक एक पिल्लू पकडलं त्याचं, ठीक आहे मान्य, तुम्ही प्रोसेस चालू केली, पण जो नराधम मोकळं फिरवतोय अजून त्याला तुम्ही लवकरात लवकर पकडलं। नक्कीच आपण बघितलं तर सिद्धेश हे वडील आहेत आणि अतिशय भयानक परिस्थिती सगळ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। नरभक्षक बिबट्या जो आहे तो अजूनही ठार झालेला नाही, त्यामुळं एकतर तुम्ही त्याला ठार करा नाही तर आम्ही आता कायदा हातात घेऊ, अशा प्रकारचं जी भूमिका आहे ती आता कुठेतरी नागरिक घेताना दिसत आहे। त्यामुळं जिल्ह्यामध्ये बिबट्याचे वाढते हल्ले दररोज सगळ्यांसाठी डोकेदुखी झालेलं आहे। जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना काम करावं लागतंय, शाळेत मुलांना जो मुठीत घेऊन जावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये वन विभागानं सरकारनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा हा जन आक्रोश आणखी मोठा होण्याची शक्यता आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर।